व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब दाबा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे। माय फेवरेट हाफ फ्राय सनी साइड नाही तर काय। आणि असं घ्यायचं कच्चं अंड आहे ते, कच्चं अंड, थोडंसं त्याच्यावरती पेपर आणि थोडंसं मीठ। ओ गॉड, आय कांट ईट कच्चा अंड। माझं आपलं हेच बरं। आता आम्ही ही सेगवे जी पाठीमागे ही गाडी दिसते ती आणि किशोर एअर रायफल पण करणार आहे, निशाणा साधणार आहे किशोर। बेस्ट थिंग इज की इथे लोक कार्ड पेमेंट घेत आहे। मी बसलेले आणि किशोर उभा आहे। पोचलो आम्ही एअर रायफलच्या इथे। किशोर आता शूट करायला सज्ज झालेला आहे। ही आहे किशोरची गन, एअर रायफल। काय करतो तो? विच गॅस इज दॅट? CO2। ओके, 20 बुलेट्स। ही गन अशी ठेवली आहे, इथे एक बुलेट गेला। किशोर निशाणा साधतोय। अरे लागला, क्या बात है, वाह 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 वाह। किशोर निशाणा भारी आहे किशोरचा। किशोरची इथे एक नंबर नेमबाजी चालू आहे। आतापर्यंत त्याने 4 वेळा गोळी झाडली आहे आणि 3 वेळा ती लागली आहे। ओ शिट, ही पण लागली। भारी। ओके, नाउ इट्स अल्पना's टर्न। वाह, लागला ना? हां, तो उडाला बघ। हां, आता मी कोणता उडवेन माहिती? ओहो, सांगून उडव। हां, अरे दॅट्स अ कॉन्फिडन्स। मधला ना त्याच्या बाजूचा। ओके, सही। ओहो, 3 मधले। तिघांवरती तू फोकसच कर आता। अरे बघा मी केला। अरे खतरनाक। तेच मी नेमबाजी केली, माझा हात आणि खांदा दुखायला लागलाय, पण मी बोलून शूट केलंय। आपण आता इथला ऑलिम्पियाड शर्ट चालू आहे, शूट हे घेऊ शकतो, पार्टिसिपेट करू शकतो आपण। आय एम गोइंग टू पार्टिसिपेट नाउ। Yes, 650 balls, 60,000 rupees. ओके, 60,000 रुपया। आता आमचा उत्साह वाढलाय आणि आम्ही आता गोल्फ पण ट्राय करणार आहोत। 50 बॉल आहेत, 50 टाकन जमते। बघूया आता किशोर। ओके, इथे दिलेलं आहे, ह्याच्यावरती बॉल ठेवायचा। ओके, कुठे गेला? हा, तो बघ चाललाय। बॉल कुठे? हा हा, येस येस येस, 50 मीटरला पोचलाय किशोर। 50 मीटरच्या पुढे गेलाय। नाउ इट्स अल्पना's टर्न, 200 मीटर टार्गेट। तुम्हाला शिक्षण देते जरा। ही जी बाजू असते ना, ही कदाचित पुढे पकडायची आहे ना? हां, म्हणजे ह्याला पाठीमागे खड्डा आहे, असं मारू नका, असा धरून मारा। हां, ओके ओके। पहिला हे असतो बोल मी आपण कट करूया। दाखव तू कसा मारतो ते। एवढं डिस्टन्स आहे। हा, ओहो, क्या बात है। तू बघ गेला तिथे। 50 मीटरच्या पुढे तो पोहोचलेला आहे। वा वा वा, गड सर केलेला आहे। आताच गोल्फ आणि शूटिंग झालं, मजा आली आणि मला फायनल गोल्फ खेळता आलं। शेवटचे माझे 50 मीटरच्याही लांब उडाले। सुरुवातीला थोडे पोपट झाले, पण दॅट्स फाईन। आता आम्ही 9 बोट
म्हणजे सेगवे चालवायला चाललो. दिस इज ग्रेट फन. खूप मजा येते. आम्ही खूप मोठा राऊंड मारून आलोय आणि आमच्या गाईडने व्हॉट्स युअर नेम? Ryan. Yeah. Ryan has given us good training. Thank you. Okay, आता आम्ही मोठा राऊंड घेतोय. आम्ही हे असं बरंच पुढपर्यंत आलेलो आहोत. अख्खा रिसॉर्ट फिरलोय ह्याच्यावर. आता मी चालवताना रिस्क घेते रेकॉर्डिंग करायची. पडले तर बघू. बीच जवळ आलोय. सो हा आहे पूल एरिया, सेकंड पूल. चेकआउट केलेलं आहे. आता बॅग डिपॉझिट करू कारण आम्हाला 3 पर्यंत वेळ घालवायचा आहे. आता लंच पण करू आणि महत्त्वाचं म्हणजे ड्रोन उडवूया. आणि आमचं ड्रोन उडवून झालेला आहे. ड्रोन पायलट तुमच्या समोर आहेत आणि आम्ही दोघांनी घेतलेले शॉट्स जाऊन बघा आत्ता. गो वॉच. कसे वाटले आमच्या ड्रोनने घेतलेले शॉट्स? 2 नवीन पायलट आहेत पण सांगा मला कसे वाटले दिस ड्रोनचे शॉट्स? येस 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 नक्की कमेंट करा आणि आम्हाला सांगा की ड्रोन शॉट्स कसे वाटले. DJI स्पार्क ड्रोन घेतलाय आम्ही आणि हा पूर्ण नजारा तुम्हाला एका वेगळ्या अँगलने दाखवायचा प्रयत्न केलाय. राईट? येस. एरियल व्ह्यू ऑफ बिंतान लगून रिसॉर्ट. 1 वाजलाय आणि आम्ही चेकआउट केलेलं आहे. आता बॅग डिपॉझिट करू कारण आम्हाला 3 पर्यंत वेळ घालवायचा आहे. आता लंच पण करू. आलेली आहे. आम्ही रिटर्न फेरीमध्ये बसलेलो आहोत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला बिंतान कसं वाटलं, तुम्हाला लगून रिसॉर्ट कसं वाटलं आणि महत्त्वाचं ड्रोनचे शॉट्स. येस
आणि आमच्या ड्रोनचे शॉट्स कसे वाटले ते सांगा. आणि अजून पुढे ड्रोनचे शॉट्स बघायचे असतील तर सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा बॉस, थम्सअप हिट करा. आणि आता मी बेल आयकॉन तुमची दाबून हो येस शेअर महत्त्वाचं करा. शेअर करा, हे फार महत्त्वाचं आहे, तर ते कृपया शेअर करा तुम्ही. आणि आत्तापुरती आम्ही तुमची रजा घेतो. सो फॉर नाव बाय बाय बाय. तर मग मंडळी, शेवटचा आणि चौथा भाग इथेच संपला. या आधीचे 3 भाग तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा. एंड स्क्रीनवरती त्याच्या लिंक्स येतील आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याचे लिंक्स दिलेले आहेत. तर बिंतान इंडोनेशियाला येऊन तुम्ही एका वीकेंडला काय काय करू शकता इन बिंतान लगून रिसॉर्ट हे तुम्हाला 4ही भाग बघून कळेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओचा आनंद घेत राहा. बाय बाय.